नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे भरली मिरची। चला तर मग बघूया त्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे आणि भरली मिरची कशी बनवायची ते। सर्वप्रथम आपल्याला या ज्या मिरची आहेत ना त्यांना कट देऊन त्याच्यामधून ज्या बिया आहेत ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा रीतीने कट देऊन या मिरचीमध्ये ज्या बिया आहेत ना या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। हे बघा, या ज्या बिया आहेत ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। अशा रीतीने या ज्या सर्व मिरच्या आहेत त्यांना मी असे उभे चीर देऊन त्यांच्यामधून सर्व बिया काढून घेतल्या आहेत। मिरचीमध्ये भरण्यासाठी आपण जे आता स्टफिंग बनवणार आहे त्यासाठी जो मसाला लागणार आहे तो बनवण्यासाठी आपण थोडेसे भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे घेतले आहेत। हे जे तीळ आणि शेंगदाणे आहेत ते आपण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेणार आहे, खूप बारीक करायचं नाहीये। तीळ आणि शेंगदाणे होते ते अशा प्रकारे मी थोडे जाडसर मिक्सरमधून बारीक करून घेतले आहेत। आता आपण जे बेसन आहे ते थोडंसं भाजून घेणार आहे स्टफिंग मध्ये घालण्यासाठी। हे जे बेसन आहे ते हळूहळू आपल्याला असे मंद आचेवर चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे। हे बघा, बेसन जे आहे आपलं चांगलं भाजले गेलेलं आहे, त्याचा कलर पण थोडासा चेंज झाला आहे, असं ब्राउनिश झाला आहे। आता आपण हे जे भाजून घेतलेलं बेसन आहे याच्यामध्ये आपण जे तीळ आणि शेंगदाणे जाडसर बारीक करून घेतले होते त्यांचं कूट घालणार आहे। यामध्ये आपण 1 चमचे जिरेपूड आणि 2 चमचे धनेपूड घालायचे आहे। यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहे। आता या मसाल्यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट घालणार आहे। 2 छोटे चमचे लाल तिखट घेतला आहे। आपण हिंग पण घालणार आहे, कारण डाळीचे पीठ जे आहे ते थोडं पचायला जड असतं। 1 चमचा मी यामध्ये मीठ घातलं आहे। हे जे सर्व मिश्रण आहे ते आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। यामध्ये मी आता थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकत आहे। आता आपण यामध्ये थोडासा लिंबू पिळायचा आहे। लिंबूमुळे मिरचीला आंबूस अशी छान चव येते। यामध्ये थोडंसं तेल टाकून घेत आहे। अशा रीतीने सर्व मिरचीमध्ये स्टफिंग जे आहे ते आपल्याला असं भरून घ्यायचं आहे। या ज्या स्टफ केलेल्या मिरच्या आहेत त्या आपल्याला तेलामध्ये चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। तर पॅन मध्ये आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे। अशा रीतीने पॅन मध्ये आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे। तेलामध्ये मी थोडीशी हळद घालणार आहे। आता या स्टफ केलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या आपण तेलात ठेवून द्यायच्या आहेत। अशा रीतीने आपण या मिरच्या ज्या आहेत त्या तेलामध्ये ठेवल्या आहेत। आता या तेलामध्ये चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। बघा, अशा रीतीने या ज्या मिरच्या आहेत ना आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायच्या आहेत।
अशी ही चटपटीत चमचमीत भरली मिरची तयार आहे. तुम्हीही नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा.